नमस्ते केळी उत्पादक शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत बारामती तालुक्यामध्ये. मी डमडेरे संदीप, डमडेरे ॲग्रिकल्चर संदीप पुणे यामधून केळी पिकासाठी मार्गदर्शन करत आहे. सदर केळी प्लॉट हा माननीय श्री सुनील पवार सर बारामती पॉवर हॉस्पिटल यांचा असून ही केळी आज एक्सपोर्ट होत आहे. याआधी काल एक गेलेली गाडी आहे, आज एक जाते, त्याच्या आधी एक गेलेली आहे. एकूण 26-27 टन माल एक्सपोर्ट झालेला आहे. आजचा जो रेट आहे हा पर के-जी 30 रुपये किलो आहे आणि ही एक्सपोर्टची क्वालिटी आहे. गाडांचं वजन हे साधारणपणे 40 ते 42 किलोच्या आसपास मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी मेंटेन करताना कॉस्ट मिनिमाइज करणं शेतीमध्ये अत्यंत गरजेचं आहे. कॉस्ट ब्रँडिंग कोणत्याही गोष्टी वापरून प्रोडक्शन वाढेल ह्याची गॅरंटी कोणीही देत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं ब्रँडवरती काम करण्यापेक्षा तुमच्या क्वालिटीवरती काम करा, तुमच्या प्रोडक्शनवरती काम करा. प्रोडक्शनसाठी लागणारं इनपुट जेवढं तुम्ही कॉस्टिंग वापरताल तेवढा तुमचा एक्सपेंडिचर पिकांचा वाढणार आहे. परिणाम शेती तोट्यात जाते किंवा अपेक्षित उत्पन्न एकरी मिळत नाही आहे. आजचे जे रेट आहेत हेच रेट भविष्यामध्ये राहतील याची शाश्वती कमी आहे. त्यामुळे शक्यतो कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आणि क्वालिटी प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट होईल यावरती जास्तीत जास्त भर असणं हे आज आवश्यक आहे. आणि आज इथंच आपली शेती तोट्यात जाते. दुसरी गोष्ट, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एप्रिल-मेमध्ये जी गारपीट झाली, पाऊस झाला, वादळ झालं, त्यामध्ये 100% बागांचं केळी पिकांचं नुकसान झालं. हे अपवादात्मक स्थितीमध्ये घडलं. परंतु या ठिकाणं जर पाहिलं झाडांची उंची 15 फुटापर्यंत आहे, तरीही या ठिकाणं एकही झाड लॉसमध्ये गेलेलं नाही आहे. कारण हे आपल्या सस्टेनेबल प्रोडक्शन टेक्नॉलॉजी म्हणजेच शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञानाचं हे गमक आहे. आणि यामुळंच शेतीमध्ये आपण जी टॅगलाईन वापरतो शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान, तर ती ही आहे की या ठिकाणी तुमच्या उत्पन्नाची गॅरंटी घेण्याची जबाबदारी डमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी घेत असते. जे काही प्लॉट आपल्याकडे येतात किंवा आहेत आणि इथं आपण क्वालिटी प्रीमियम क्वालिटीचं जे प्रोडक्शन करतो तेच या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असतो. त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. आणि हे जे बघितलं तर फण्या एक्सपोर्टमध्ये ठेवताना 7-8 फण्यापर्यंत ठेवतात आपण. 13, 14, 15 फण्यांपर्यंतसुद्धा गड असूनसुद्धा आपल्याला क्वालिटी मेंटेन करता आली. सगळ्यात महत्त्वाचं हे महत्त्वाचं आहे. आणि यावरती ज्यांचा फोकस असेल तीच लोक केळी एक्सपोर्ट करू शकतात. कारण एक्सपोर्ट करणं म्हणजे ब्रँडिंग वापरून एक्सपोर्ट होतं असं